सावकाश. काय ग बाळा, काय करून बसलीस गे तू? तुला जर काही झालं असतं तर परत असा वेडेपणा करायचा नाही हा, अजिबात सांगून ठेवते तुला. तुम्हा दोघींकडे बघून तर मी जगतीये. तुम्हा दोघींना काही झालं ना, सगळ्यात आधी माझा जीव जाईल, लक्षात ठेव. आई, आणि माझं काय? माझ्यावर जीवच नाहीये कोणाचा. नाही रे बाळा, असं काही नाही. असं का वाटतं तुला? असंच आहे. नाही तर मोहिनी त्या फिल्मसाठी हो नसती म्हणाली. दी मोहिनी, मी हो म्हणाले फिल्मला. हो म्हणाले मी. स्वतःला या इंडस्ट्रीतली म्हणवतेस ना, सगळ्यातलं सगळं कळतं तुला. त्यांनी तो चेक मला दिला म्हणजे मी हो म्हंटल असा अर्थ काढलास तुझी. पार्टीतून न सांगता का गेलीस? थांबायचंच ना. तुझ्या समोर मी तो चेक त्यांना परत करणार होते. आणि तुला बरं वाटावं म्हणून मी ठरवलं होतं की उद्या तुला घेऊन तुझ्या समोर त्यांना चेक परत करणार आहे. विश्वास बसेल ना माझ्यावर तर आई बाबा तुला विचार, त्यांना मी आता बाहेर तेच सांगत होते. असं वेडेपणा करण्याआधी तुला एकदाही माझ्याशी बोलावंसं नाही वाटलं? मला जर माहित असतं ना तू असा वेडेपणा करणार आहेस, तिकडे पार्टीत सगळ्यांसमोर तो चेक फाडला असता मी. कारण माझ्यासाठी तू खूप महत्वाची असती. पण तुझ्यासोबत माझी आई सुद्धा महत्वाची. बघ तिच्याकडे, तिला किती त्रास होतोय. अजून किती त्रास देणार आहेस तू आईला? ते प्रतापरावाचं टेन्शन, मग आता घराचं, आणि आता हे आजारी आहे ग ती. डॉक्टरांनी सांगितलंय तिला फुलासारखं, तिला टेन्शन येतं कामा नये. कळत नाही का ग तुला? तुला काही झालं असतं तर दी काय केलं असतं मी? आमची सगळ्यांची काय अवस्था झाली असती? ला काय होणार आहे? दुसऱ्या कोणाचा विचार करता येतो का कार्तिकीला? येतो कार्तिकी करता तुला? हा, येतो नाही ना? फक्त स्वतःचा विचार करायचा आणि दुसऱ्यावर जळायचं, बस एवढंच येतं ना तुला? काय 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 पिंकी, काय पिंकी? मोहिनी बहीण आहे ना ग तुझी? हा, तिला फिल्म मिळाली म्हणून एवढा टोकाचा निर्णय घेतेस तू? फास लावायला निघालीस? हा, अगं अगं तिचं नशीब तिच्या सोबत, तेरा नसीब तेरे साथ, क्या कर सकते कार्तिकी हम? पिंकी, ही वेळ नाही बोलायची. पण जे माझ्या नशिबात आहे ते माझ्यापर्यंत आलं पाहिजे ना. आरके बरोबर फिल्म करावी हे माझं वन अँड ओनली अँबिशन होतं आणि आहे आणि राहणार. एक एक रोल मिळाला मला, तो पण कसला, बहिणीचा. म्हटलं ठीक आहे, जाऊ दे, नेटवर्किंग होईल, करते मी. काय झालं त्यानंतर? ती फिल्म बंद पडली. गेले 2 महिने झाले मी घरात बसली, अनएम्प्लॉइड. आणि हिच्या मागे कामाची लाईन लागले, ते नाही दिसत तुला? आधी ते फोटोशूट, मग ती ऍड, आणि आता ही फिल्म. हिच्यापेक्षा मी जास्त टॅलेंटेड आहे, जास्त डिझर्विंग आहे. अरे हिला कामं मिळतात आणि मी बसले घरी. जिचा ऍक्टिंगची काही संबंध नाही, जिला ऍक्टिंग करायची नाहीये, तरी तिला कामं मिळत आहेत. आय विल नेव्हर टॉलरेट दिस. आणि म्हणून मी हे केलं सगळं.
कार्तिकी, बाळा, नानांनी आपल्याला घर सोडायला सांगितलंय, माहितीये ना तुला? हा, आपल्याला दुसरीकडे जावं लागणार आहे, त्यासाठी आपल्याला पैशांची गरज आहे. मोहिनीला फिल्म मिळाली ही किती मोठी गोष्ट आहे आपल्यासाठी. आपल्या घरी 2 पैसे येणार आहेत आता, ह्याचा अर्थ देव आपल्या पाठीशी आहे. हा सगळा विचार तुझ्या मनात नाही आला का ग बाळा? मग दुसरं काहीतरी काम मिळवते ना तिला. ऍक्टिंगच कशासाठी? अगं, कमी वेळात इतका पैसा मिळवून देणारा दुसरा कुठलाच मार्ग नाही आपल्याकडे. आणि आपणहून तिच्याकडे फिल्मचीच कामं येत आहेत, तर ती तरी काय करेल? आई, अगं हिनेच मला प्रॉमिस केलं होतं ती परत ऍक्टिंग नाही करणार. विचार तिला. पागल आहे क्या कार्तिकी? डोक्यावर पडलीस का ग तू? हा, अगं इथे काय प्रसंग चालू आहे आणि तुझं काय चालू आहे कार्तिकी? इथे प्रत्येक जण आपलं हे घर वाचवण्यासाठी धडपडतोय ना, पण तुला त्याचं काहीच नाही. हा, नाही, मदत करायची तर राहू देच बाजूला. रोज नवीन प्रॉब्लेम घेऊन येतेस ग तू. हा, रोज नवीन प्रॉब्लेम, रोज नवीन. रॉडे, काय 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 चाललंय तुझं? हा, हे जे आता काही केलंयस ना, हे बाहेर कळलंय सगळ्यांना. हा, त्यांनी जर जाऊन मालकांना सांगितलं तर मालक आत्ता येईल आणि हाताला धरून घराबाहेर काढेल. आणि शिवाय पोलिसांची कटकट मागे लागेल ती वेगळीच. व्हॉट डू यू मीन? व्हॉट डू यू मीन? सांगते भाई, नीट समजावून सांगितला. आत्महत्येचा प्रयत्न करणं हा एक गुन्हा आहे कार्तिकी. पोलीस पकडून नेतील, तुला कळलं? खरंच? सांगू? नाही, कोणाला सांगू नका प्लीज. काय सांगू नका? हा, काय सांगू नका? हे जे काही केलंयस ना, ते बघून शालू एवढ्या जोरात ओरडले की बाहेर सगळी माणसं गोळा झाली. काय झाले ते बघायला. कोणी जाईल आणि लगेच सांगेल पोलिसांना. येऊ देत का पोलीस? प्लीज कोणाला सांगू नका, कोणाला कळलं नाही पाहिजे प्लीज. ए कार्तिकी, हे नाटकं आता नाही करायच्या. तू आमच्या समोर तर अजिबात नाही करायची. शालू, तिचा प्रॉब्लेम काय माहितीये? तुझा प्रॉब्लेम काय माहितीये कार्तिकी? तुझा प्रॉब्लेम हा नाहीये की तू हिरोईन नाही बनू शकत. तुझा प्रॉब्लेम हा आहे की मोहिनी हिरोईन बनतीये, तिला कामं मिळतायत ना. होय तुझा प्रॉब्लेम, आणि म्हणून जळफळाट होतोय तुझा, आणि म्हणून हे करते सगळं.